प्रणाम। माय बाबा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणले, अर्जुना मी आजोपी सन्न व्ययात्मा आहे, मी अजन्म आहे, अव्ययी आहे, आजोपी सन्नयात्मा आहे, भूताचा ईश्वर आहे, भूता नामी स्वरूपीसेन आणि प्रकृतीम स्वामधिष्ठ आहे, संभवाम्यात्म माया। आणि प्रकृतीला म्हणजे मायाला अधिष्ठित करून मी अवतार घेत असतो। संभव कशाला घेतो ते म्हणले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। मी प्रत्येक युगायुगामध्ये मी जन्म अवतार घेतो आणि कशाला परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां, म्हणजे साधू लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी। परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थ आहे आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे मी युगायुगात जन्म घेतो असतो। पण मात्र लोक मला ओळखत नाहीत। न तो मां भिजानती तत्वेना तश्चिवंती ते। आणि मग ते काय करतात, ते यांती देवतेची भक्ती करतात। या आणि देवतेची भक्ती केल्यानंतर त्याचं काय होतं, ते यांती देवव्रता देवान पितृयांती पितृवता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपिमा। ते ज्या देवतेची भक्ती करतात त्याला जातात देवता। म्हणजे पितृदेवतेची भक्ती करणारे यांती देवव्रता देवान पितृण्या, ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेला ते प्राप्त होतात। यांती देवव्रता देवान पितृण्यांती पितृवता आणि भूतानी यांती भूतेजा आणि यांती मध्य जिनोपिमा। भूताची प्राप्ती करणारे भूताला जातात आणि पितृदेवतेची भक्ती करणारे पितृदेवतेला जातात आणि माझी भक्ती करणारे मला येतात। मायबापा तुम्ही विनंती करतो तुम्हाला की परमेश्वराला तत्वतः जाणून घ्या या। आणि परमेश्वर आपला धाता माता पितामह आहे आणि त्याला जाणून घ्या आणि इतर देवतेची भक्ती न करण्यापेक्षा परमेश्वराची भक्ती करा आणि परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराचं पद प्राप्त करून घ्या की जिथं यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परिभ्रम, जिथून पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही असं पद प्राप्त करून घ्या। आणि मायबापो हा जो आपला देवल ग्रुप आहे, हा गीता ग्रुप आहे, ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि थांबतो। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत।